2017 ते 2024 या काळा 2022 या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार निलंगेकरांनी केला, अक्षरशः टेबलवरल्या फायली खालून सरकत होत्या, खाली टेकन लावल्याशिवाय त्या फायली सरकत नव्हत्या असे आमचे अधिकारी सांगायचे. किंवा ही जिल्हा परिषद म्हणजे निवड भ्रष्टाचारी जिल्हा परिषद आहे. अहमदपूरमध्ये वेगळी रूपरेषा आणि चाकूरमध्ये वेगळी. आम्ही डिझेल टाकून आत्मदहन करून या पाण्याच्या योजनेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. जर समजा महाराणा प्रताप नगरला 2000 लोकसंख्येच्या महाराणा प्रताप नगरला तुमचा विरोध आहे, तर मग चाकूरला ही जी योजना मंजूर झाली, आज जी पाईपलाईनचं काम चालू आहे, यावेळी तुम्ही का मूग गिळून गप्प होता? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर विनाकारण आरोप करत असाल तर हे पब्लिक है, सब जानती है. करू नका. नळेगावची दिशाभूल करणं हे नळेगावची जनता कधीही सहन करणार नाही. आज पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दुकान लावलेत. एखाद्या गोटा मंजूर करायचा असेल तर त्याला पैसा लागतो, फिर मंजूर करायची असेल तर पैसा लागतो, घरकुल मंजूर करायचा असेल तर पैसा लागतो. आज तुमचे आमदार आहेत आणि तुम्हाला जर भ्रष्टाचार थांबवता येत नाही तर हे सरकार आणि हे भारतीय जनता पार्टी सर्व स्तरावर अपयशी ठरली आहे. सर्व स्तरावर अपयशी ठरली आहे. तुम्ही साहेब अक्षरशः खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे समजायला तयार नाही. असंख्य अंतर्गत रस्ते आहेत, शासनाच्या असंख्य योजना रखडल्या आहेत. म्हणून लोकाला परिवर्तन पाहिजे, लोकाला बदल पाहिजे. लोक बदल करणार आहेत हे निश्चित आहे. कारण काचच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे नसतात. माझ्याकडे तुमचं दप्तर आहे, की तुमचा भांडाफोड होईल हे सांगता येणार नाही. एखाद्याचा जर मृत्यू झाला तर अक्षरशः कीट अंगामध्ये पीपी किट घालून मी अंत्यविधी केली आहे. आणि विरोधक त्या काळामध्ये पूर्णपणे क्वारंटाईन झाल्यासारखं गायब होते. अपस्कॉन्डिंग होते, गायब होते. 5 सीट आपल्या जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या उभा केलेल्या आहेत. आमच्या 4 सीट तरी शुअरली येतील आणि संभाजी पाटलाची जिल्हा परिषद लोकांनी बघितलेली आहे. रस्ता नाही, कुठे काहीच नाही. भाजप 45+ येईल म्हणा. नाही येत नाही. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या अगोदर प्रचाराचा चांगला धुरळा उडल्याचं पाहायला मिळत आहे. काय आहे या सगळ्या भागांमध्ये चर्चा, उमेदवार काय म्हणतात, कशा पद्धतीचा प्रचार आहे जाणून घेऊयात. नळेगावमध्ये मी आलेलो आहे. कशा पद्धतीचा सगळा प्रचार सुरू आहे यावर्षीचा? प्रचार खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, पण या मतदारसंघामध्ये मतदार राजाचा खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे. पाण्यावरून मोठं रान या ठिकाणी पेटल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसवरतीच आरोप करताना पाहायला मिळत आहेत नेते. तर मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं आहे की शिवपूर या गरणी मध्यम प्रकल्पातून महाराणा प्रताप नगर हे 1500 ते 2000 लोकसंख्येचा एक छोटं गाव लातूरच्या शेजारी आहे. आणि महाराणा प्रताप नगरला पाण्याची योजना भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात माननीय निलंगेकर साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी त्यांनी मंजूर केलेली योजना होती. त्यावेळा शिराळपाडा तालुक्यातून, चाकूर तालुक्यातून बऱ्याच जणांनी नागरिकांनी विरोध केला आणि त्याच्यावर स्थगिती आलेली आहे. मात्र त्यानंतर 6 महिन्याच्या नंतर 6 महिना ते 1 वर्षाच्या नंतर नळेगाव घरणीचं पाणी ज्यावेळा चाकूरला जात होतं, चाकूर हे तालुकास्तरीय गाव आहे. 2055ची लोकसंख्या गृहीत धरून जवळपास 55,000 लोकसंख्या गृहीत धरून 72 लाख लिटर पाणी पर डे या पद्धतीचा हक्क चाकूर नगरपालिकेनं घरणी मध्यम प्रकल्पावर हक्क मंजूर केला आणि ती योजना प्रस्तावित होती. त्यावेळा मी माझ्यासोबतच्या सर्व सहकार्यांनी जवळपास 15 जणांनी आम्ही आंदोलन करून आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिले, मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला निवेदन दिले, पाणीपुरवठा मंत्र्याला निवेदन दिले. नळेगावच्या जनतेने नळेगाव शहर बंद करून आंदोलन निर्माण केलं आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही डिझेल टाकून आत्मदहन करून या पाण्याच्या योजनेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. आरोप का होत आहे? आज हे राजकीय देशवापटी. जर समजा महाराणा प्रताप नगरला 2000 लोकसंख्येच्या महाराणा प्रताप नगरला तुमचा विरोध आहे, तर मग चाकूरला ही जी योजना मंजूर झाली, आज जी पाईपलाईनचं काम चालू आहे, यावेळी तुम्ही का मूग गिळून गप्प होता?
याचं उत्तर विरोधकांनी या ठिकाणी दिलं पाहिजे. त्यावेळेला कुठे होतात तुम्ही? मी जे आंदोलन केलं, मी ॲटलिस्ट जनतेची ही समस्या आहे, नळेगावमध्ये जे भविष्यात उद्भवणारा जो प्रश्न आहे, हा प्रश्न लक्षात घेऊन मी आपलं म्हणणं शासन दरबारी मांडण्याचा मी प्रयत्न केला. पण विरोधकांनी त्यावेळेला आंदोलनाला विरोध करत चाकूरला पाणी पुरवठा योजनेला समर्थन केलं आणि बरं झालं पाणी गेल्यावर आपली जमिनी उघड्या पडतील आणि आपल्याला पेरणी करायला लवकर जमीन उपलब्ध होईल अशी वृत्ती तुमची त्या काळामध्ये होती. आणि आज निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर विनाकारण आरोप करत असाल तर हे पब्लिक है, सब जानती है. कुठले मुद्दे असणार, इतर कुठले मुद्दे आहेत त्या निवडणुकीमध्ये महत्वाचे आहेत असं तुम्हाला वाटतं? या निवडणुकीमध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. मागच्या 10 वर्षात 9 वर्षात लातूर जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होती. या पाणी पुरवठा योजना भारतीय जनता पार्टीच्या काळामध्येच मंजूर झालेल्या आहेत. आज ही सरकार तुमचंच आहे. जर एखाद्या योजनेला मंजूर करायची किंवा नाही करायची हा अधिकार सरकारचा आहे. तुमचे सगळेजण तो सगळे अधिकार तुमच्याकडे असताना नळेगावची दिशाभूल करू नका. नळेगावची दिशाभूल करणं हे नळेगावची जनता कधीही सहन करणार नाही. 17 पासून काय विकास झालाय असं वाटतंय तुम्हाला सत्तेत असताना भाजपकडून? अक्षरशः नळेगाव 2017 ते 26 पर्यंत नळेगाव हे जवळपास 10 वर्ष पाठीमागे गेलं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण नळेगावचा विकास खूप मोठ्या प्रमाणामध्ये खुंटला आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार या मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे. आज अक्षरशः सरकार असताना मला खुलासा करायचा आवर्जून की आज पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दुकान लावलेत. एखाद्या गोटा मंजूर करायचा असेल तर त्याला पैसा लागतो, विहीर मंजूर करायची असेल तर पैसा लागतो, घरकुल मंजूर करायचं असेल तर पैसा लागतो. आज तुमचे आमदार आहेत, आज तुमचं राज्यात सरकार आहे, आज तुमचं केंद्रात सरकार आहे. मग हे सरकार काय करायला लागले? तुम्हाला जर प्रशासनावर वचक ठेवता येत नाही आणि तुम्हाला जर भ्रष्टाचार थांबवता येत नाही तर हे सरकार आणि हे भारतीय जनता पार्टी सर्व स्तरावर अपयशी ठरली आहे. जिल्हा परिषदेत त्यात काय परिणाम होईल? जिल्हा परिषदेत त्यात काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? अक्षरशः जिल्हा परिषदेवर खूप मोठा परिणाम होणार आहे. लोक या सरकारच्या विरोधात, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे आणि येत्या 7 तारखेला याचं रूपांतर मतपेटीमधून आपल्याला जनता या नळेगावची, या नळेगाव भागातली तुम्हाला मतपेटीमधून याचा परिणाम दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही तर नळेगावहून देवंगऱ्याला जाणारा, मुरंबीला जाणारा जो रस्ता आहे, तुम्ही साहेब अक्षरशः खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्ड्यात समजायला तयार नाही. नळेगाव देवंगरावाडीला पुलाचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा विषय आहे. असंख्य अंतर्गत रस्ते आहेत, शासनाच्या असंख्य योजना रखडल्यात. कुठल्याही मूलभूत सुविधा गेल्या 10 वर्षापासून स्मशानभूमीचे शेड असतील किंवा सर्व सुविधा या 10 वर्षामध्ये कामं झालेली नाहीत. म्हणून लोकाला परिवर्तन पाहिजे, लोकाला बदल पाहिजे. लोक बदल करणार आहेत हे निश्चित आहे, जनतेनं ठरवलेलं आहे. फक्त लोकांची दिशाभूल करणं हे विरोधकांनी टाळलं पाहिजे. कारण काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे नसतात. माझ्याकडे तुमचं दप्तर आहे आणि कधी तुमचा भांडाफोड होईल हे सांगता येणार नाही. नळेगावची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या मुद्द्यापर्यंत जाणार आहे? पाण्याच्या प्रश्नावरच ही निवडणूक होणार आहे का इतर बी प्रश्न महत्वाचे आहेत असं वाटतं तुम्हाला? या भागामध्ये अनेक समस्या, गंभीर समस्या आहेत. रस्त्याच्या असतील, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा असतील, पशुवैद्यकीय हॉस्पिटलमधल्या सुविधा असतील, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे दलित वस्त्यामध्ये समाज कल्याण योजनेचे अंतर असतील, कृषी विभागाच्या योजना असतील, अनेक कामं, विकासाची कामं रखडलेली आहेत. आणि या मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्यासाठी, या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला या निवडणुकीमध्ये जनतेच्या समोर जायचं आहे. मी काम करत आलोय, काम करत राहणार आहे. जे चांगलं केलंय ते करत आलोय आणि पुढेही चांगलं मीच करणार आहे. म्हणून मला संधी द्यावी अशी माझी विनंती आहे. पाण्याच्या प्रश्नावर जे आरोप होत आहेत त्याला काय प्रत्युत्तर असणार आहे तुमचं? हे हास्यास्पद आहे, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. मी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, मी ॲटलिस्ट पाणी, नळेगावचं पाणी जर एखाद्या गावाला जात असताना मी आंदोलन करून जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. पण त्या काळामध्ये हे जे आरोप करणारे विरोधक आहेत हे कुठे होते? तुमचं नळेगावबद्दलचं जे प्रेम आहे, ही पुतना मावशीचं प्रेम आहे. तुम्ही नळेगावच्या विकासामध्ये तुमचं 0 योगदान आहे, 0% योगदान आहे. तुम्हाला कशाचं काय घेणदेण नाही, तुम्हाला फक्त व्यक्तीचा द्वेष आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही करत आहात. तुम्हाला आजही वेळ गेलेली नाही. सुधरा आणि एक विकासाचा दृष्टिकोन ठेवून एक मॅच्युअर
दृष्टिकोन ठेवून तुम्ही जर समोर गेलात तर तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा होईल. मात्र हे दिशाभूल करणं, हुकुमशाही करणं, दहशत निर्माण करणं, लोकाला दाबदडपशाही करणं, आता हे सगळे बंद झालं पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे तो खूप पवित्र आहे. त्यामुळे जनता खूप हुशार आहे. ज्या वेळा उमेदवाऱ्या दाखल झाल्या त्यावेळेस या नळेगावच्या जनतेने ठरवलेलं की कोणाला आपल्या यावेळा संधी द्यायची आहे. कोरोना काळाबद्दलची देखील मोठी चर्चा होते. काय कोरोना काळात घडलंय असं? कोरोना काळामध्ये मी पूर्ण वेळ आर्सेनिक कोरोनाचा ज्यावेळा प्रादुर्भाव झाला त्यावेळा तपासण्या करून घेणे, क्वारंटाईन झाल्याच्या नंतर त्यांच्या नातेवाईकाला सुविधा देणे, अक्षरशः भाजीपाला पुरवठा करणे, पाण्याचे जार पुरवठा करणे, अन्नधान्याचे किट उपलब्ध करून देणे, एवढंच नाही तर हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणे. आणि जर मी हजारो रुग्णांच्या संपर्कात होतो, मी माझ्या जीवाचा, मी माझ्या कुटुंबाचा, मी माझ्या लेकराबाळाचा कशाचाही विचार न करता नळेगाव गाव ही माझं कुटुंब आहे असं समजून मी लोकांची प्रामाणिकपणानं सेवा केली आहे. एखाद्याचा जर मृत्यू झाला तर अक्षरशः किट अंगामध्ये पीपी किट घालून मी अंत्यविधी केली आहे. ते पुण्याचं काम केल्यामुळं आज या मतदारसंघातली जनता माझ्यासोबत आहे. आणि विरोधक त्या काळामध्ये पूर्णपणे क्वारंटाईन झाल्यासारखं गायब होते, अपस्कॉन्डिंग होते, गायब होते एकही. आणि कोरोनाचा काळ संपल्यानंतरही एखाद्या त्यांच्या जवळच्या मित्राला जर बोलायचा प्रसंग आलाच तर 50 फुटाच्या अंतरावरून बोलत होते. मी सेवा दिली आहे, सेवा करत आलोय, सेवा करत राहणार आहे. म्हणून मी जनतेच्या समोर उजळ माथ्यानं जात आहे. अशा पद्धतीनं या तालुक्यामध्ये सगळं वेगळं चित्र निर्माण झालंय असं तुम्हाला वाटतं? किती सीट येतील असं वाटतं तुम्हाला? चाकूर तालुक्यामध्ये जवळपास 5 सीट आपल्या जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या उभा केलेल्या आहेत. त्यापैकी आमच्या 4 सीट तरी शुअरली येतील आणि 1 सीट थोडे प्रयत्न चालू आहे. त्या संदर्भात खरं पाहिलं तर या मतदारसंघामध्ये अहमदपूरमध्ये वेगळी रूपरेषा आणि चाकूरमध्ये वेगळी असा हा एकाच मतदारसंघ आहे. परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपनं कुठं मैत्री झाली, कुठं नाही मैत्री झाली, याचा कसा परिणाम होईल आणि कसा फायदा देखील तुम्हाला होणार आहे का? या मतदारसंघामध्ये एकाच मतदारसंघामध्ये चाकूरमध्ये वेगळा आणि अहमदपूरमध्ये वेगळं, त्यामुळं आम्हाला दोन्हीही ठिकाणी एवढा फायदा होलेला आहे की त्यांची युती अशा प्रकारची चुकीची युती झाल्यामुळं या मतदारसंघामध्ये आम्हाला काँग्रेसला अतोनात फायदा होईल की अमित भैयाच्या नेतृत्वाखाली जी जिल्हा परिषद आणि संभाजी पाटलाची जिल्हा परिषद लोकांनी बघितलेली आहे. त्याच्यामुळे त्या दोघांची तफावत आणि या नळेगावमध्ये तर पाहिलं तर हे नळेगाव म्हणजे लातूर जिल्ह्यामधले सगळ्यात मोठी जिल्हा परिषद आणि मोठं गाव आहे. तालुक्याच्या असं मोठं गाव असल्यामुळं ही निवडणूक तर अतिशय चांगल्या पद्धतीनं अनिल चव्हाण यांचं काम असल्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये 100% ही सीट तरी आल्यास जमा आहे. 2017 मध्ये भाजपनं मोठे कामं केले आणि याच्यावरच निवडणुकीमध्ये यश मिळेल असा त्यांचा दावा आहे. नाही, 2017 ते 2024 या काळा 2022 या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार निलंगेकरांनी केला, अक्षरशः टेबलवरल्या फायली खालून सरकत होत्या, खाली टेकन लावल्याशिवाय त्या फायली सरकत नव्हत्या. असा मी जिल्हा परिषदला 2012 ते 17 जो अनुभव होता तो नंतरच्या काळामध्ये आमच्या अधिकारी सांगायचे किंवा ही जिल्हा परिषद म्हणजे निवळ भ्रष्टाचारी जिल्हा परिषद आहे आणि कुठलाच विकास या ठिकाणी झालेला नाही. मग आता पुढचं काय चित्र असणार आहे असं वाटतंय? रामभाऊ तिरोकेंनी तर 45+ जागा येतील असा दावा केलाय. नाही, ते त्यांना बोलण्याची ती सवयच आहे. जे विरोधी पक्षामध्ये असतानाही ते तसंच बोलायचे आणि सत्तेत भाजपचं उपाध्यक्षपद गेल्याच्या नंतर संभाजी पाटलांनी त्यांच्यावर काय अविश्वास टाकला म्हणून त्यांनी भाजपच्या विरोधातच बोललेत. पण तो आता कशामुळे एवढं चांगलं बोलायलेत मला माहित नाही. ते बिलकुल भाजपवर नाराज होते, पण कशामुळे आता ते तर काही कुठल्या परिस्थितीत निवडूनच येणार नाही. काय परिस्थिती आहे या सगळ्या भागाची? काही नाही, अनिल भाईलाच मतदान पडणार आहे आमच्या इकडे. रस्ता नाही, कुठे काहीच नाही. म्हणून आमच्याकडे आता ह्यांनाच विकास करायचा माणूस एवढाच आमच्या ह्या उमेदवारामध्ये. बाकी उमेदवार काहीच करायचे नाही. भाजप 45+ येईल म्हणा? नाही, येत नाही, आमच्याकडे येत नाही. आता तिकडे काय होणार आहे भाऊ? आमच्याकडे नाही. बरं, इकडली काय परिस्थिती आहे? सगळं चांगलं आहे का? हा, एक नंबर. बरं, कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल? बरं व्हायली का? जे सांगायले ते त्यांनी काम केलेत. ह्या मतदारसंघामध्ये एवढाच माणूस आहे, रात्री बेरात्री कधी बी जावं तुम्ही हाक मारलं की पळत येणार. बाकी कुणीच येत नाही, उठत सुद्धा नाही. शेवट सांगा की कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल इथली? आता ही निवडणूक माणसाच्याच मुद्द्यावर चालू आहे सध्या. हा, व्यक्तीवर आहे आता ही.
लातूर जिल्ह्यातलं हे सगळं वातावरण आहे. व्यक्ती बघून खरं तर या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत असल्याचं पाहायला मिळतंय. महानगरपालिकेत ज्या पद्धतीनं काँग्रेसला यश मिळालं त्यानंतर या ठिकाणीही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये बदल होतात का पुन्हा एकदा गुलाल कुणाचा लागतो याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.